वसंत ऋतूत जंगलात उंच झाडावर मधाची नवी पोळी दिसतात. काही वेळा एका झाडावर अनेक पोळी दिसतात. साधारणपणे अशी पोळी नेमक्या त्याच झाडावर दरवर्षी दिसतात. वसंत ऋतूतील फुलांचा बहार साधून मधमाशा पोळी बांधतात. पुढे येणाऱ्या पावसाळी मोसमासाठी मध साठवतात. गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गावाशेजारच्या रानात आढळणारी ही आग्या मोहळ्याची पोळी म्हणजेच एपिस डोर्साटा या प्रजातीच्या मधमाशांची पोळी. हिमालयाच्या पर्वतरांगा सोडून भारतात ही माशी सर्वत्र आढळते. रानात अस्वल झाडावर चढून मध खातात. अर्जुनाच्या बुंध्यावरील नख्याच्या खुणा हेच सांगतात. म्हणूनच माशा उंच झाडावर बारीक फांद्यांना सहज कोणी पोचणार नाही अशा जागेवर पोळी बांधतात. मध गोळा करण्याचा हंगाम गडचिरोलीच्या जंगलात साधारणपणे मार्च-एप्रिलमध्ये चालू होतो. मध गोळा करण्याची कला मानवाला फार प्राचीन काळापासून अवगत आहे. 10-12 हजार वर्षापूर्वीचे स्पेन देशातील एका गुहेमध्ये चितारलेले हे भिंतीचित्र याची साक्ष आहे. मात्र या मध काढण्याच्या पद्धतीमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये पोळ्याखाली धूर करून मधमाशा उडवले जातात व नंतर पूर्ण पोळे तोडले जाते. यामध्ये बऱ्याच माशांची व त्यांच्या अंड्यांची हानी होते व मधाचे उत्पन्न घटते. लेखा मेंढातील मध काढणाऱ्यांचे गट सुधारित पद्धत वापरतात. आज मणिराम त्याचे सहकारी दूधमाळ वस्तीजवळील पोळी याच पद्धतीने उतरवणार आहेत. संरक्षक पेहराव घालून दोराची शिडी झाडावर टांगली जाते. शिडीवरून झाडाच्या बेचक्यापर्यंत सहज चढून जाता येते. रात्रीच्या काळोखात अपुऱ्या विजिरीच्या प्रकाशात 30-40 फूट उंचीवर फांद्यावरून पोळ्यापर्यंत सरकत जाणे कठीणच. विजेरीचा जास्त वापर पण करता येत नाही, कारण डिवसल्या गेलेल्या माशा प्रकाशाच्या दिशेने हल्ला चढवतात. पोळ्यामध्ये मध अगदी वरच्या भागात असतो. हा भाग बाकीच्या पोळ्याच्या मानाने फुगीर दिसतो. खालच्या भागात राणी माशी, अंडी व परागकणाचे साठे असतात. पोळ्याच्या मध असलेल्या भागावर मधमाशांचे 3-4 थर असतात. मणिरामने नेमका मध असलेला भाग माशांना बाजू सारून कापून काढला. पोळ्याला एक छोटे खिंडार पडले, पण पोळे व माशा वाचल्या. बादलीमधून कापलेल्या पोळ्याचा भाग खाली उतरून घेतला गेला. याच्यात खूप आहे. मध्यंतरी काढलो ना तो वाला, त्याच्यात खूप आहे सहज.
हे करता ते हे होताना ना हा चिकट येतं. त्यांचे पंख चिकटले. हा तून असा कापा लागते. हा हा, कापून दाखव ना तेवढं ते. हा, ते त्याची रीज आहे का ती? हा ओ, हा रीज आहे. हा, हा. असा जरी कापल्यानंतर असा केल्या ना हा, हा. पूर्ण एका मिनिटात उतरते. बरोबर ते बरोबर पण बरोबर. पूर्ण उतरला. पिराच्या गरजच नाही. अच्छा. वस्तीवरील काही तरुण येऊन पोचले व झाडाखालीच गप्पा जमल्या. तुम्ही आता आज किती पोळे उतरवले? नाही 3 4 4 4 गरज नाही. असा पाहिजे. हा पांदी येथून असा गेले आहे ना आणि एकदम तिकडे शेवटले आहे. पुन्हा खाली उतरून पुन्हा झाडाला उतरून चढलं. काल तसंच झालं. ते पूर्ण चेक करत राहावा लागते. हात पंजे बरोबर आहे का नाही. एक सोडवला का बा चेक करत राहा. चावला नाही तर नाही, चावल्या तर काय करता? शिरून का हो. आता 1-2 मासे शिरून जरी चावलं तर बस ते तीच त्याला घुसमाडून. म्हणजे दवाखान्यात वगैरे असं कधी जाण्याचा प्रसंग आला का? नाही का खूप आता जावी लागते. जावी लागते. हा हा हा. कधी कधी पॉइझनिंग झालं ना. नाही मला पण मी पण खूप चावला तर जावं लागतं. खूप चावला. आणि हा सोहम पांडे वर्ध्याचा येती जाते तीच एकदम आग्याचा जवळून गेला. मग हा काहीतरी करत आहे म्हणून पूर्ण ओढून एवढा हल्ला केला तर तिकून नाही का जंगलातून सायकल न मांडू आणून त्याला गावात येतच का आपल्या मेंढ्यामध्ये? मेंढ्याला. अच्छा अच्छा. 15 दिवसात पुन्हा कामात येतील. काढू शकतो आपण 15 दिवसात? 15 दिवस दुप्पटही मिळते. पुढच्या महिन्यात नाही दुप्पट मिळेल आता. हो का? हा 15 दिवसात? 15 दिवसात. आपण विचार केला होता मग, म्हणजे एप्रिल महिन्यानंतर पोळे काढायला काढून जून जुलैकडे पूर्ण पोळी काढतात. पण ते काढतात का इथे? काढतात. बहुतच आहेत. आम्ही तेवढा काढत नाही. आम्ही म्हणजे मी तो मुदामच काढत नाही. पण बाकीचे काढतात. त्यांचा का आमचे आहे सहदाचा भाग आणि त्यांचे आहे मेनाचा भाग. हो ना. गप्पामध्ये बरीच रात्र झाली म्हणून मंडळी गावाकडे परत निघाली.